तर आपण आज इथं रेडियल फर्स्ट ऑफ ऑल आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये रेडियल सर्व्हिस असेंब्लीचे पार्ट काढले होते. तर आज आपण आता इथं युनिव्हर्सल जॉईंट जो आहे तर त्याचे पार्ट काढणार आहे. तर हे बघा युनिव्हर्सल जॉईंटचं हे काय दिलेलं आहे, ड्रॉईंग दिलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा एक 5 पार्ट आहे टोटल. तर आपण आता फर्स्ट ऑफ ऑल फॉर्क जो पार्ट आहे तो ड्रॉ करणार आहे. 7 पार्ट आहे बघा टोटल. तर 7पैकी आपण आता पहिला पार्ट काढणार आहे फॉर्क, आणि 1 बाय 1 आपण सगळेच पार्ट ड्रॉ करणार आहे. तर आपण आता बघा हा फॉर्क दाखवलेला आहे, हा पार्ट आपल्याला काय करायचा आता ड्रॉ करायचा. ठीक आहे, मग न्यू फाईल नंतर नाही तर फोल्डर सिलेक्ट करायचं. आता तुम्ही ज्या फोल्डरमध्ये सेव्ह करणार आहे ते फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचं. तर मी इथं डेस्कटॉपमध्ये एन एक्समध्ये सेव्ह करणार आहे. तर NX फोल्डर बघ कुठं आहे, इथं. ठीक आहे, याला ओके. नंतर इथं नाव द्यायचं फॉर्क, FORK. तर फाईल ऑलरेडी एक्झिस्ट म्हणतं ते. ठीक आहे, आपण इथं फाईल ऑलरेडी एक्झिस्ट, तर फॉर्क 1 नाव देऊ, कारण की आधी एकदा ड्रॉ केलेली. तर सगळ्यात पहिले मी इथं बॅकग्राऊंड व्हाईट करतो. ठीक आहे, आता इथं होमवरती यायचं. बघा आता इथं आपली वर्किंग इन्व्हायरमेंट स्टार्ट झालं. इथं बघा आपली कोऑर्डिनेट सिस्टम आली, डॅटम कोऑर्डिनेट. ठीक आहे, आता आपण प्लेन सिलेक्ट करणार आहे. तर बॉटमचा प्लेन सिलेक्ट करायचं. ओके, आता बघा इथं आपल्याला हा पार्ट ड्रॉ करायचा. तर आपण आता ड्रॉ करायला स्टार्ट करू. बघा हे फॉर्कचं जे ड्रॉईंग दिलेलं आहे, तर टॉप व्ह्यूमध्ये बघा इथं एक सेक्शन व्ह्यू दिला आहे आणि एक टॉप व्ह्यूमध्ये हा व्ह्यू दिलेला आहे. बघा तर इथं काय काय दिलेलं आहे फीचर्स. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण आता इथं बघा R38 आणि 530चे 2 सर्कल ड्रॉ करणार आहे. 530. ठीक आहे, त्याच्यानंतर ना परत एक डायमीटर रेडियस 38 आहे, 38 × 2 करायचं. ओके, 2 सर्कल ड्रॉ केले आपण. एकाचा 530 आहे आणि दुसऱ्याचं 76 आहे, म्हणजेच R38 आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा इथं एक लाईन आहे आणि ही जी लाईन आहे इथून 44 + 30 या डिस्टन्सवरती. तर तिचं जे विड्थ जी दिलेली ती किती 88 दिलेली, बरोबर. म्हणजे इथं त्यांनी हे दाखवलेलं आहे बघा 88. तर ॲक्च्युली काय आहे, इथं हा डायमीटर नाही, हे 5 चुकून आलेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक. तर इथं 88ची एक लाईन ड्रॉ करायची. बघा 88 एंटर करायचं. ठीक आहे, नंतर ना नेक्स्ट बघा हे सेंटर पॉईंट आणि कन्स्टंट यूज करून याला पॉईंट ऑन करू यायचं. ठीक आहे, आता बघा आपण या लाईनला डिस्टन्स देऊ. ही डिस्टन्स ऑलरेडी आलेलं आहे, किती आहे 44 + 30. ठीक आहे, 74 आलं. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा इथं काय दिलेलं आहे 30 mm हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. आता 30 mm हॉरिझॉन्टल. नंतर इथून याला टँजंट काढायची. बघा टँजंटचं सिम्बॉल ऑटोमॅटिक येतो. नंतर परत इथं 30 मिनिट इथं क्लोज करायचं आणि सिमिलर इथून एक टँजंट काढायची आता या सर्कलला. ठीक आहे, आता बघा इथं आपण आता हे ड्रॉ केलं. ठीक आहे, आता आपण याला फिनिश करणार आहे. मधलं सेंटरचं सर्कल डिलीट करणार, ट्रिम करायचं. ट्रिम कमांड आहे बघा इथं, ट्रिम करायचं, फिनिश. बघा हे डायमेन्शन व्यवस्थित करून घ्या. फिनिश. आता याला एक्सक्लूड करा. बघा एक्सक्लूड करताना इथं लक्ष द्या, हे किती दिलेलं आहे आपल्याला 30 + 30 + 106. इथं टाकायचं डिस्टन्स 30 + 30 + 106 आणि फिनिश करायचं.
ठीक आहे, हा पार्ट एक्सट्रूड केला आता आपण. आता बघा नेक्स्ट, आता आपण हे केलं. आता याच्या सेंटरला बघा इथे एक 38 डायमीटर आहे आणि 88 डायमीटर आहे आणि एक 50 डायमीटरचे 2 सर्कल ड्रॉ करायचे. मग बघा आपण स्केच तर ओके करू. ठीक आहे, आणि इथं बघा याचं सेंटर पॉईंट डिटेक्ट करायचं आणि त्याला पण सेंटर पॉईंट डिटेक्ट करायचं. आणि इथं किती एक 55 आणि दुसरं कितीचं आहे 88. ठीक आहे, 88 आणि फिनिश. तर बघा एकदा कन्फर्म करून घ्यायचं हे सेंटरला आहे का. एटी 83 ठीक आहे, सेंटरलाच ती. तर फिनिश करा. फिनिश केल्यानंतर ना एक्सक्लूड. बघा आता एक्सक्लूड करताना इथं किती दिलेलं आहे, इथं बघा हे जे दिलेलं आहे 56 दिलं आहे. ठीक आहे, आता याला 56वरती युनिट करून टाकायचं. काय करायचं, युनिट आणि ओके. परत एकदा एक्सक्लूड करायचं. हे जे सर्कल याला आणि याला युनिट म्हणायच्याऐवजी सबस्ट्रॅक्ट म्हणायचं आणि याची डायरेक्शन चेंज करायची -56. एक मिनिट थांब. एक्सक्लूड, हा रिजन सिलेक्ट करा, ती डायरेक्शन रिव्हर्स करायची, याला बाहेरपर्यंत घ्यायचं आणि इथं सबस्ट्रॅक्ट म्हणायचं. ओके, ठीक आहे, सबस्ट्रॅक्ट झालं. आता बघा नेक्स्ट, आता इथं बघा हे जे दिलेलं आहे एक स्क्वेअर ड्रॉ करायचा 106चा, पण त्याचं डिस्टन्स बघा इथून 38 किती आलं पाहिजे, 30 आलं पाहिजे. ठीक आहे, एक स्केच आणि हा जो सेंटरचा हा प्लेन याच्यावरती सिलेक्ट करायचं, ओके करायचं. मग इथं आपण एक स्क्वेअर ड्रॉ करू याच्यासोबत. ठीक आहे, आणि याचं डिस्टन्स बघा, हे डिस्टन्स व्हॅरी म्हणजे ते डिस्टन्स काही मॅटर नाही करत, बट हे डिस्टन्स बघा हे किती ठेवावं लागेल 106. ठीक आहे, आणि याला काय करायचं, सेंट्रलाइज आणायचं. बघा हा पॉईंट सिलेक्ट करायचा आणि हा पॉईंट सिलेक्ट करायचा आणि यांना काय करायचं, व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये हे करायचं. बघा आता फिनिश आणि याला एक्सक्लूड आणि दोन्ही बाजूला काय करायचं, सिमेट्रिक करून सबस्ट्रॅक्ट करायचं. ओके, ठीक आहे. त्यानंतर ना बघा आता आपल्याला हा फॉर्क कंप्लीट झाला, बट इथं की वे काढायचं आहे. स्केच हे सिलेक्ट करायचं आणि ओके. ठीक आहे, आता की वेचं डायमेन्शन दिलेलं आहे बघा इथं. तर की वेचं डायमेन्शन किती दिलेलं आहे, 16 म्हणजे त्याची हाईट किती आहे, हाईट म्हणजे हाईट 5 आहे आणि रुंदी किती आहे 16 आहे. ठीक आहे, इथे एक स्क्वेअर ड्रॉ करायचा आधी. इथून वरती काय करायचं 5 mm ची लाईन घ्यायची. ठीक आहे, आणि बघा याला किती ठेवायचं 8. त्याच्यानंतर ना बघा सिमिलर वन इकडनं पण ड्रॉ करायची. किती आहे 8 आणि इथं खाली घ्यायचं त्याला. मग ह्या लाईनला व्हर्टिकल करून घ्या. ठीक आहे, डिलीट आणि एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर ना बघा सिमिलर इकडं घ्यायचं, एक्सपांड करायची इथपर्यंत आणि त्याच्यानंतर ना हे ट्रिम करा इथलं मधलं. हे जॉईन करून घ्या. ठीक आहे, एक्सटेंड कमांड आणि हे जॉईन केलं. बघा आता जर तुम्ही टोटल जर डिस्टन्स बघितलं इथून ह्या पॉईंटपासून ही हाईट किती 5 mm आहे आणि हे बघा इथं 8 mm आणि ते 8 mm किती झालं 16 mm. ठीक आहे, तर डायमेन्शन शो करतो. ठीक आहे, बघा 16. याला फिनिश करायचं, याला परत एक्सक्लूड म्हणायचं. बघा ठीक आहे, आणि एक की वे स्लॉट रिव्हर्स डायरेक्शनमध्ये सबस्ट्रॅक्ट करून टाकायचा, ओके करायचं. हे आता स्केच हाईड करा. ठीक आहे, बघा हा आपला काय झालेला आहे, फॉर्क रेडी झाला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा आता फॉर्क ड्रॉ केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट ड्रॉ करू. याला सेव्ह करा.